शेतातील कामं होताच भयंकर प्रकार, माशीची अंडी डोळ्यात. सर्व शेतकरी तडफडू लागले. सर्वांची रुग्णालयाबाहेर गर्दी. विचित्र प्रकार. नेमकं काय घडलं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण करणारी ही घटना एका क्षणात संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी ठरली. शेतात रोजचंच काम, माती, घाम, उन्हाची तीव्रता, सगळं नेहमीसारखं सुरू होतं. पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं. काहीतरी असं ज्याची कुणालाही कल्पना नव्हती. सकाळपासूनच शेतात लगबग सुरू होती. कांदा काढणीचं काम चालू होतं. माती उकरली जात होती. कांद्याच्या पाकळ्या वर येत होत्या. अचानक काही जण थांबले. डोळ्यात तीव्र जळजळ, पाणी येणं, डोळे उघडता न येणं. आधी कोणी फारसं लक्ष दिलं नाही. धूळ असेल, माती उडाली असेल असंच समजून सगळे पुन्हा कामाला लागले. पण काही मिनिटातच परिस्थिती बदलली. एकामागून एक मजूर काम थांबवू लागले. डोळे चोळणं, वेदनेने किंकाळ्या, कुणाला नीट दिसेनासं होणं. पाहता पाहता शेतात गोंधळ उडाला. डोळ्यात काय गेलं, अचानक असं का होतंय असे प्रश्न सगळीकडे. काहींच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला, तर काही जण अक्षरशः जमिनीवर बसून तडफडू लागले. घाबरलेल्या मजुरांनी तातडीने काम थांबवलं. कुणी पाणी मारून डोळे धुवायचा प्रयत्न केला, कुणी रुमालाने पुसलं, पण आराम काही मिळेना. उलट वेदना वाढतच होत्या. काही वेळातच बातमी पसरली. शेतातून थेट रुग्णालयाकडे धाव सुरू झाली. 1-2 नव्हे तर 15-20 जणांना एकाच वेळी त्रास सुरू झाल्याचं समोर आलं. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरही क्षणभर थबकले. डोळ्यांची तपासणी सुरू झाली. सुरुवातीला साधा संसर्ग, माती किंवा रासायनिक कण असावेत असा अंदाज होता. पण तपासणी पुढे जाताच चित्र बदलू लागलं. काही रुग्णांच्या डोळ्यात असामान्य हालचाल जाणवत होती. डॉक्टर अधिक काळजीपूर्वक पाहू लागले आणि मग जे दिसलं त्याने सगळेच हादरले. डोळ्यांच्या आत काहीतरी जिवंत हालचाल करत असल्याचं स्पष्ट झालं. हा प्रकार इतका दुर्मिळ होता की क्षणात वातावरण गंभीर झालं. तात्काळ पुढील उपचार करण्यात आले. काही रुग्णांना तातडीच्या सुविधा देण्यासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. शेतात साधं काम करताना असं काय घडलं हा प्रश्न आता सगळ्यांना सतावत होता. ही घटना महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडली. तालुक्यातील कांद्याच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना हा त्रास झाला. परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. आता शेतात काम कसं करायचं, हे पुन्हा होईल का, अशा चर्चा सुरू झाल्या. काही काळाने तज्ज्ञांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. माती, कांद्याच्या पाकळ्या, शेतातील परिस्थिती सगळं तपासण्यात आलं. शेतात काम करताना माती उडते हे रोजचंच आहे, पण त्या मातीसोबतच काही अतिशय सूक्ष्म आणि धोकादायक घटक हवेत उडाल्याचं लक्षात आलं. कांद्यावर आढळणारी एक विशिष्ट माशी जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा कांद्याच्या पाकळीत अंडी घालते. ही अंडी अत्यंत लहान असल्यामुळे सहज लक्षात येत नाहीत. कांदा काढणी दरम्यान माती उडाली आणि त्या मातीबरोबर ही अंडी थेट डोळ्यात गेली. सुरुवातीला फक्त जळजळ जाणवली, पण वेळ गेल्यावर त्या अंड्यांपासून अळ्या तयार होऊ लागल्या आणि हाच तो धक्कादायक सत्याचा क्षण होता ज्यामुळे संपूर्ण प्रकाराचं रहस्य उलगडलं. हा प्रकार अत्यंत दुर्मिळ असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं. सर्वसाधारणपणे अशी कीड पिकांपुरती मर्यादित असते. माणसाला बाधा होणं फारच क्वचित घडतं. मात्र एकाच वेळी इतक्या जणांना त्रास झाल्याने भीती वाढली. तरीही वेळेत उपचार केल्यास गंभीर धोका नसल्याचं सांगण्यात आलं. या घटनेनंतर शेतात काम करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा इशारा समोर आला. कांदा काढणीसारख्या कामात डोळ्यांचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. सेफ्टी गॉगल, डोळे झाकले जातील अशी खबरदारी आणि डोळ्यात जळजळ जाणवताच तात्काळ तपासणी हे टाळणं आता शक्य नाही. साधं वाटणारं शेतातील काम क्षणात जीवघेणं ठरू शकतं याची जाणीव या घटनेने करून दिली. सुरुवातीला कुणालाच कळलं नाही डोळ्यात नेमकं काय गेलंय, पण शेवटी उघड झालेलं सत्य अंगावर शहारा आणणारं होतं. मातीसोबत उडालेली माशीची अंडी आणि त्यातून तयार झालेल्या अळ्या हाच तो धक्कादायक प्रकार ज्याने महाराष्ट्रात खळबळ उडवली.